शासकीय इमारती बांधण्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टदार जे आहेत ते सरकारकडून निवडले जातात. मात्र ते कॉन्ट्रॅक्टदार जे असतात त्यांचं काम करतात, मात्र सरकार त्यांचे पैसे त्यांना परत देत नाही. आता हा आकडा जो आहे तो आता हजारो कोटींच्या घरात गेलेला आहे. आपल्यासोबत आता कॉन्ट्रॅक्टदार असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले देखील आहेत आणि इतर कॉन्ट्रॅक्टदार देखील आहेत. सर्वप्रथम दादा तुम्ही समजावून सांगा की नेमकी किती असे हजारो कोटींचं तुमचे थकबाकी आहे, सरकारचे देणं लागतंय सरकार, आणि काय किती वर्षांपासून आणि काय प्रकार आहे? आता इथे सांगायचं म्हटलं तर प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, नंतर जलजीवन मिशन असेल, ग्रामविकास व जलसंधारण, पर्यटन विकास महामंडळ, नगर विकास विशेष निधी, जलसंपदा विभाग आणि स्थानिक पातळीवरच्या जिल्हा नियोजन समित्या व इतर असे जवळ हजारो कोटींची थकबाकी सध्या महाराष्ट्रात आहे. हा गेल्या 2-3 वर्षापासून ही थकबाकी वाढत चाललेली आहे. आणि प्रामुख्याने ही का वाढत चालली की इतर शासनाच्या ज्या योजना असतील त्याचा थेट परिणाम आमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या बिलांवर होतो. आणि आम्ही जेव्हा बिल सादर करतो तेव्हा समजा 10 कोटीचं बिल असेल तर त्याची तरतूद अत्यल्प केली जाते. 8-10% निधी वितरित केला जातो. 10 कोटीच्या बिलात 1 कोटी मिळालं त्या कॉन्ट्रॅक्टरने करायचं काय? म्हणजे भांडवल तर सोडाच, पण बाकीच्या ठिकाणी नाकी नऊ येतं तोंड द्यायला. मग आता आमचे कामगारांचे पगार असतील, गुंतवलेलं मूळ भांडवल असेल, या मग ठेकेदार काय करतो, इकडनं कर्ज घे, तिकडनं उसनेवारी कर, काहींची CC बँकेची CC असते ती उचल, त्याच्यावर व्याज तर चालू होतं. म्हणजे हे 10 कोटी टोटल रिलीज होईपर्यंत ते कर्जाचा आकड्यावर टक्केवारीचं व्याज दर धरून कधी कधी डबल पण होतं ना. त्याचा फटका थेट आमच्या जीवनमानावर झालेला आहे. मागे आपण बघितलं हर्षल पाटील नावाच्या तरुण अभियंत्यांनी आत्महत्या केली सांगलीच्या. नागपूरच्या वर्मा नावाचे कॉन्ट्रॅक्टर, मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांचे 40 कोटी थकले, त्यांनी आत्महत्या केली. आणि आता भीती वाटायला लागली की आत्महत्येचं परत काय चालू होतं का काय, त्यामुळे नैराश्यात आले सगळे, असं झालं. एकंदरीतच पुणे जिल्ह्यात असे किती प्रोजेक्ट्सची थकबाकी आहे, सरकारला कॉन्ट्रॅक्टचं जे आहेत देणं पैसे बाकी आहेत. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या महाराष्ट्र सरकारकडून या सगळ्या संदर्भात काय सांगतात? पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत साधारणतः मार्च अखेर 1900 कोटीची थकबाकी होती पुणे PWDची. तर त्याच्यात फक्त 30% निधी प्राप्त झाले. म्हणजे आत्ता जर म्हटलं तर 1300 ते 1400 कोटी थकबाकी अजून देणं आहे पुणे जिल्ह्यासाठी. पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्यात म्हटलं तर 97,000 कोटी. हा आकडा तर अजून भयंकर आहे. म्हणजे हा ऑफिशियल आकडा काही सांगत पण नाही, एवढा आहे. आणि किती कॉन्ट्रॅक्टदार आहेत बरं असे एकूण ज्यांना महाराष्ट्र सरकारचे पैसे ज्यांना द्यायचे बरं? हजारोनी आहेत. पुणे जिल्ह्याचं म्हटलं तर 3,000च्या आसपास आहेत की जे रेग्युलर काम करणारे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये, जिल्हा परिषद या ठिकाणी, जीवन प्राधिकरण वगैरे या ठिकाणी भरपूर करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत की ज्यांचे देयक मिळाले नाहीत. त्याच्यामुळे आजपासून आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे. तुम्ही अध्यक्ष आहात, अनेक कॉन्ट्रॅक्टदार तुमच्याकडे येत असतील, म्हणजे काय परिस्थिती आहे बरं अनेक कॉन्ट्रॅक्टदारचे, थोडं तुम्ही सांगू शकता? नाही, आता मार्चच्या शेवटच्या 2 दिवसात प्रचंड प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर किती, आपला निधी किती येणार आहे, काय येणार आहे. आता PWDला निधी जो उपलब्ध झाला तो शेवटच्या 7 आणि 8 वाजता आला निधी. तुम्ही सांगा 31 तारखेला 12 वाजता BDS लॉक केलं जातं. काही ठिकाणी निधी परत गेला आमचा. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागात निधी परत गेला. एवढ्या उशिरा निधी आल्यावर ते तरी काय करणार? निधी खर्च तर पडायला पाहिजे ना. कुणाची बिलं किती हे करून त्याला वेळ तर द्यायला पाहिजे. 1 दिवस आधी तरी निधी उपलब्ध. त्या दिवशी संध्याकाळी 7 ते 8 वाजता निधी उपलब्ध झाला. ऑनलाईन निधी दिसायला लागला मंजुरी होऊन. म्हणजे हे पण शासन म्हणजे काय लावले कोर खेळे का काय कळत नाही. गांभीर्य नाही का या गोष्टीचं? आपण निधी वितरित करायचा जो ठीक आहे, कमी तर कमी, पण निदान तो तरी वेळेवर करा. संध्याकाळी 7 आणि 8 निधी परत जायला म्हणजे लाजिरवाणी बाब आहे फार मोठी. सरकारकडून काय सांगण्यात येते बरं? जवळपास 3 वर्षांपासून ही थकबाकी आहे. सरकारकडून फक्त आश्वासन देण्यात येत आहे की तुम्हाला लवकरच निधी आम्ही वितरित करू किंवा अशा प्रकारे. पण सरकार ठोस पावलं काही उचलत नाही आहे. सगळे ठेकेदार असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार अभियंते असतील, या लोकांनी नातेवाईकांकडून किंवा मित्र वगैरे बाकी खाजगी सावकार असतील यांच्याकडून काही पैसे उचललेले आहेत. तर ते पैसे माघारी परतफेड कशी करायची या विचारात अगदी सगळे कंत्राटदार खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळं राज्य सरकारनं काहीतरी निर्णय घेऊन ठोस पाऊल उचलावे. कुठली एक तारीख सरकारने दिली होती का बरं, म्हणजे या तारखेपर्यंत आम्ही नक्कीच देऊ? नाही, असं कुठल्याही प्रकारची तारीख दिलेली नव्हती. अगदी आम्ही मागच्या वर्षी सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. ह्याच्या अगोदरही 2-3 वेळा आम्ही आंदोलनं केलेली आहेत किंवा निधी वितरण व्हावा, लोकांचे कंत्राटदारांची बिलं वेळेवर निघावी म्हणून. परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा सरकारनं हे केलेलं नाही, निधी वितरण केलेलं नाही.
आता काय मागणी कराल बरं? आणि तुम्ही काम बंद आंदोलनाचा देखील आता इशारा दिला म्हणण्यापेक्षा इम्प्लिमेंटच केले. नाईलाजानी काय झालं आता, अशी सगळी परिस्थिती बघता सर्वच जिल्ह्यातले कंत्राटदार, काही ठिकाणी पुसदला आमचे ठेकेदार उपोषणाला बसलेले आहेत. राज्य कंत्राटदार संघाचे आमचे मिलिंद भोसले असतील, हॉटमिक्सचे कॉन्ट्रॅक्टरचे बाबासाहेब गुंजाडे, असे विविध संघटना आहेत राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांचे, सर्वजण हातबल झालेत. नैराश्यातनं त्यांनी हा निर्णय घेतला की आपण आजपासून काम बंद ठेवू. आम्ही तर सर्वांनी काम बंद ठेवलेली आहेत. बघू आता किती कॉन्ट्रॅक्टर, बऱ्यापैकी लोकांनी काम बंद ठेवलेली आहे. बघू आता शासनाने त्याबाबत काय अर्जंट तोडगा, आणि आम्ही नुकतीच लवकर मुख्यमंत्र्यांची गाडी घेऊ की बाबा यात लवकरात लवकर तोडगा काढा, रिलीज करा आमच्याशी. आता आपल्यासोबत अनेक कॉन्ट्रॅक्टदार्स होते आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते. सध्या महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील सरकारला ज्यांना पैसे द्यायचे होते असे कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि हजारो कोटींच्या घरात ही रक्कम आहे. आणि याच थकबाकीमुळे 2 अभियंता जे आहेत त्यांनी देखील सुसाईड केला होता, आत्महत्या केली होती. त्याच्यामुळे अजून किती आत्महत्या करावी लागणार जेव्हा प्रशासनाला जाग येईल, असा सवाल या कॉन्ट्रॅक्टदारकडून सध्या विचारला जातो. त्याच्यामुळे सरकार यांचे जे पैसे आहेत, ज्यांचे जे थकबाकी आहे ते कधी देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सध्या तरी काम बंद आंदोलन या असोसिएशनने पुकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.